समालोचक सौरभ पाटील दहीसर आपलं ही सहर्ष स्वागत. नाउ बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील. तारा का सितारा. धन्यवाद प्रवीण. धन्यवाद दीपकजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आता मॅच कडे आपण जाऊया. बघा नेक्स्ट मॅच असेल क्रिशा डिजिटल धोंडू शेट स्मृती कुंडेबा आणि एका बाजूला मेघनाथ शेट प्रतिष्ठान जासई. दोन्ही संघांचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा. अमन वास्कर यांचा संघ एका बाजूला खरं तर आपण पाहताय जासई संघ, मेघनाथ शेट प्रतिष्ठान जासई या टीमला आपण पाहणार आहात. भूषण यांचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपणही रिपोर्टिंग करा. आता इथून मात्र कोणत्याही प्रकारचा वेळ आपण वाया घालवू देणार नाहीयेत. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल पंचांचा आला. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाला सावरकरचा. प्राची एंड साक्षी एंटरप्राइजेस सावरकर. बाळू पाटील, बाळू घरत हा खेळाडू पहिल्या षटकासाठी पॉवर प्ले मध्ये बॉलिंग मार्क परत आला. चर्चा होती विकेट बद्दल. प्रवीणने सांगितलं भिवंडी परिसरामध्ये. तर रोशन याच दरम्यान आपण पाहू शकाल जासई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक भूषण शेठ म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. भूषणबाई यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. भूषण म्हात्रे एक दमदार आयोजक आणि ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. पहिला बॉल फुल लेंथ होता. बॅक टू द बॉलर खेळत असताना रन नाहीये पहिल्या चेंडूवरती. बाळू घरत या ठिकाणी आहेत समोर. स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मिलिंद पाटील. आक्रमक बॅटिंगसाठी हा खेळाडू ओळखला जातो. इथे फटका फसला. मिडॉनचा फिल्डर मागे आला जेल खाली आणि गोल्डन डक. पहिला खेळाडू बाद झाला शून्यावरती. मिलिंद पाटील चाललाय मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का असेल टीम दहीसरला. शून्यावरती पहिला खेळाडू बाद झाला. नुकताच आपण पाहिला करता ग्रीष्म एंटरप्राइजेस आयोजित आपण जी मोठी जुईची स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये या संघाने घवघवीत यश संपादित केलं होतं आणि आज पुन्हा एकदा नवीन स्वप्न घेऊन हा संघ उलवानोडमध्ये करता नावेखाळीच्या मैदानावरती सहभागी झाला. स्पर्धा आहे रियानी एंटरप्राइजेस चषक 2026 शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित आपण ही स्पर्धा पाहताय आणि आता ब गटातील हा पहिला सामना आहे. एका बाजूला सावरकर, दुसऱ्या बाजूला दहीसर. या दोन टीम मध्ये ठाणे जिल्ह्याचा एक संघ, एक आपण पाहता रायगड जिल्ह्याचा संघ आणि चांगली फाईट तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानाकडे आला तिसऱ्या क्रमांकावरती आदित्य पाटील स्ट्रायकिंग एंडला. बाळू तयार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा समोर टाकला बॉल. ब्लाइंड स्ट्रोक. हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नाहीये. खरं तर अशा विकेटवरती बॉलचा बाउन्स जज करणं सोपं नाहीये. अनइव्हन बाउन्स आपण सातत्याने पाहणार आहात. मग अशीच प्रवीणने सांगितलं आमचे रॉकस्टार समालोचक भिवंडी परिसरामध्ये जास्तीत जास्त कॉन्क्रीट विकेट असतात आणि त्याचबरोबरने जर का तुम्ही अलिबागच्या पुढे गेलात तर मुरुड परिसरामध्ये, मसळा परिसरामध्ये सातत्याने तुम्हाला कॉन्क्रीट विकेट पाहायला मिळतील. मिसक्यूट झालाय. प्रॉपर कापडलाइज करता आले नाहीये फुल टॉसला आणि इथे मात्र टॉप एंडला बॉल लागत असताना सिंगल मिळाली. तटिया सर्कलच्या आतमध्ये चिक्की सिंगल पूर्ण केली आणि अकाउंट ओपन झालं बॅटिंग करत असताना दहीसर टीमचं. शैलेश ठाकूर करतर या ठिकाणी या स्पर्धेचे आमचे आयोजक, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. दमदार नेतृत्व शैलेशजी ठाकूर साहेबांचं स्वागत. पहिलं षटक बाळू घरतचं आहे. बघा वेळेचं बंधन आहे त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं फेकायची आहेत. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर जज करतोय आणि वेल जज कॅच. पुन्हा एकदा फ्री होम डिलिव्हरी. डीप मध्ये असताना मात्र हा झेल टिपलाय. आणखीन एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम दहीसरला. खेळाडू बाजाला मैदानाच्या आतमध्ये. अजय पाटील बॅक टू द डगआउट. दुसरा खेळाडू बाजाला. एक या धावसंख्येवरती आणखीन एक खेळाडू. खरं तर खेळाडू कक्षासमोरच हा झेल टिपला. सावरकरच्या क्षेत्ररक्षकाने कार्तिक घरतने हा झेल टिपला आणि चांगलं खरं तर त्याचं काम पाहायला मिळालं. मिड विकेट मध्ये पॉवर प्ले मध्ये आपण पाहता 2 क्षेत्ररक्षक तटिया सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याचबरोबर चांगली कामगिरी गोलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. मैदानाकडे चालेल नवीन खेळाडू महेंद्र भोईर या टीमचे संघनायक. या टीम मधला एक अनुभवी खेळाडू महेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. चांगली कामगिरी त्यालाही करावं लागेल. आपल्या टीमसाठी किमान 40-50च्या आसपास पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पोहोचावं लागेल. कारण इथे आपण जर पाहिला सध्या खाडी लगत हे क्रीडांगण आहे. जसजशी मध्यरात्र होत जाईल तसा ड्यू फॅक्टर वाढेल. थंडीचं प्रमाण तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल आणि त्याचा फायदा डेफिनेटली होईल खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला.
मॉइश्चर्स विकेटवरती येईल, आउटफील्ड थोडी थंड होईल, त्याचा फायदा मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाला होईल. त्यामुळे इथे जर 40-50 धावा जरी पहिल्या सत्रामध्ये आल्या तरी त्या धावा फायटिंग टोटल राहील या स्पर्धेमध्ये आणि तीच भूमिका फलंदाजांना साकारावी लागेल. पुन्हा एकदा खोला टाकल्या बॉल फक्त दिशा दिल्या, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॉलला थांबवत असताना फक्त सिंगल. क्या बात आहे, पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि 2 विकेट आपण पाहिल्या बाळू घराच्या नावावरती राहिल्या आणि चांगलं कमबॅक. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावा येताना आपण पाहिल्या. 2 धावा, पहिलं षटक संपलं. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती असेल 3 षटकानंतर आपण मिटिंग घ्या, शॉर्ट टीम मिटिंग करा, कारण आता वेळेचं बंधन आहे. मगाशीच प्रवीण गायकरांनी सांगितलं. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता त्याला मात्र सुरुवात झालेली आहे. त्यामुळे वेळेचं बंधन आहे, काही रिस्ट्रिक्शन आमच्या आयोजकांकडे वरती असतील, त्यामुळे आपण सहकार्य करा, वेळेला थोडंसं महत्त्व द्या. नेक्स्ट मॅचसाठी जे 2 संघ असेल कुंडेवाल आणि जासई, आपण देखील रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. बस स्टॉपला आपण देऊया दोन्ही टीमला, परंतु हा सामना देखील तितकाच रोमहर्षक आणि तितकाच महत्त्वाचा राहील आणि प्रत्येक सामना हा फ्रेश खेळला जाईल याची नोंद पुढच्या सर्व संघांनी घ्या. यानंतरचा होणारा सामना क्रिशा डिजिटल दोंडूशेठ स्मृती कुंडेवाल आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई आणि त्यानंतर तिसरा सामना असेल स्कायरा 11 वहाळ विपक्ष जय हनुमान खारकोपर. चौथा सामना असेल संकेत भूमिका स्पोर्ट चिरले विपक्ष निर्जा 11 VRCC गणेशपुरी. जॉन्टी यांचा संघ आहे का तर गणेशपुरी, तो तुम्हाला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. जॉन्टी यांची सुकन्या निर्जा हिच्या नावानं मात्र हा संघ तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कमध्ये सावरकरचा गोलंदाज झाला सुमित गरत, परफेक्ट ऑलराऊंडर. उरण तहसील मधला टॉस केला बॉलला, आपटलेला बॉल आपण पाहिला, बाउन्स घेत असताना चालला विकेट किपरकडे आणि इथे मात्र आशाभूत नजरेने पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज त्या ठिकाणी खेळाडूकडे. आदरणीय वेदिका एंटरप्राइजेसचे सर्व बलिशेठ गरज साहेबांच्या वतीने या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेचा आनंद घेत असताना पुढच्या मॅच मध्ये आपला जास्तही संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आल्या आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. दिशा खराब, प्लॉटच्या बाहेर बॉल टाकलाय, त्यामुळे डेफिनेटली नो बॉल असेल. विकेटच्या बाहेर हा बॉल पडलाय, पंचांचा इशारा नो बॉल. जब मिलते हैं 2 यार तो बनता है प्यार. क्या बात है. बलिशेठ घरत आपण पाहिला एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस. या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आता लवकरच खरं तर ते व्याही होणार आहेत आणि बॅकफुटला जात असताना पॉइंटला फटका आपण पाहिला, इनफिल्डला क्लिअर करत असताना हा फटका आपण पाहिला, ज्या ठिकाणी 2 धावा आल्या. 2 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होताना आपण पाहताय. टोटल धावा सध्या आहेत स्कोर कार्ड वरती 5. मला वाटतं पहिली इनिंग अपवाद राहील ज्या पद्धतीने बॅटिंग केली मोराबाई संघाने. मागच्या इनिंगमध्ये धावा कमी आल्या आणि याही वेळेला आपण जर पाहिलं सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु वेळ गेलेली नाहीये. दैसर संघ एक मोठा संघ आहे. तर हनुमान ठाकूर साहेब आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर सन्मान्य हनुमान ठाकूर साहेब यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धन्यवाद. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5. धाव फलकावरती आहेत आणि आता 2 खेळाडू पण बाद होताना पाहिले. 1.2 चेंडूंचा खेळ संपलाय. षटकाची जबाबदारी सुमित घरत वरती आला, एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कटचा प्रयत्न, अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. कॉन्क्रीट विकेटचा हाच फायदा आहे गोलंदाजांना, तुम्हाला बाउन्स जज करता येणार नाहीये. सातत्याने कधी बॉल स्कीड होईल तर कधी कधी बाउन्स घेत मात्र निघेल, त्यामुळे अंदाज बांधावा लागेल. मला वाटतं पेण नगरपालिकेचं मैदान टर्फ विकेट, त्याच्यावरती आम्ही 2 दिवस स्पर्धा पाहिली. तिथेही तुम्हाला त्या ठिकाणी बॉलची दिशा, बॉलचा बाउन्सर त्याचा जजमेंट करता येणार नाहीये. शफल झाले, ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी मिडऑफला खेळले. बाळू आहेत त्या ठिकाणी डीप करतर मिडऑफमध्ये 1 धाव मिळाले. थोडे फंबल झाले, परंतु इथे रिस्क घेत नाही या दोन्ही खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे टॉप ऑर्डरच्या आघाडीचे दोन्ही खेळाडू स्वस्तात बाद झाले. त्यामुळे आता पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 40-50च्या आसपास पोहोचला दहिसर संघ तर मात्र फायटिंग टोटल राहील. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 हा बॉल तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. दमदार स्पर्धा, स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी आपण पाहताय. कॉट बिहाइंड द विकेटसाठी झालेले आहे. बॉल थोडा राईज झाला, हलकासा बाहेर निघाला आणि इथे आता निर्णय का आलाय. अपील आपण जर पाहिली जोरदार झाली आणि पंचांचा बोट वरती आला की काय त्यांनी बाद घोषित केलं हे पाहायचं आहे. अनुभवी पंच आहेत मैदानामध्ये आणि त्याचबरोबरीने आपण पाहता करता भरपूर त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असताना देखील चांगलं योगदान त्यांचं राहिलंय.
आणि इथे स्ट्रॉंग अपील पाहिली. चला फिल्डिंग लावून घ्या. जो का निर्णय असेल त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमला करावा लागेल. दहिसर आणि एका बाजूला सावरकर या टीममध्ये ही लढत. उरण तालुक्याचा संघ एका बाजूला ठाणे जिल्ह्याचा संघ आहे. मैदानामध्ये खेळत असताना आपण त्यांना पाहत आहे. दबाव थोडासा आहे या ठिकाणी बॅटिंग करत असताना. मला वाटतं इथे विकेट मिळाला आहे. कदाचित फिल्डिंग करणाऱ्या सावरकर टीमला आणखीन एक विकेट. धक्का बसतो तिसरा बॅटिंग करत असताना टीम दहिसरला. आदित्य बाद झाले आणि इथे मात्र आणखीन एक धक्का. धावा स्कोर वरती फक्त 5 1.3 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 6 धावा धावफलकावरती आहेत आणि यावेळेला कॅच आउट कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले. मला वाटतं व्यासपीठ थोडासा क्रॉस अँगलने आहे आणि या फ्लड लाईटमध्ये कधी कधी आम्हालाही बॉल साईड होत नाहीये. कधी कधी खेळाडूंना बॉल साईड होत नाहीये, दिसत नाहीये बॉलची लाईन लेंथ. आणि इथे पंचाचा निर्णय आला होता कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. त्यामुळे आणखीन एक धक्का बसला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल पाटील. एका फलंदाजाला मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल किंबहुना पार्टनरशिप करावी लागेल. राहुल पाटील आणि आदित्य पाटील हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. आदित्य बाजाला महेंद्र भोईर आहेत नॉस्टॅकिंग एंडला. डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक आपण पाहिला. ऑलॉंग कार्पेट खेळत असताना पुन्हा एकदा फक्त सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू सिंगल मिळाली. हे षटक देखील राहिलं सावरकर टीमच्या नावावरती कारण या षटकामध्ये धावा आल्या फक्त 5. पहिल्या षटकामध्ये 2. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी जवळजवळ 3 गडी बाद 7 धावा. 3 गडी बाद 7 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय. या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला तर 4 बॉलमध्ये 1 रन देखील झालेली नव्हती. रघु परदेशी त्यांचं फिरकीचं जाळं आणि त्याचबरोबर सुनील चावरीला त्याने थांबवलं होतं. हा एक रेकॉर्ड या क्रीडांगणाचा आपण पाहिला. आणि दहिसर संघ मैदानामध्ये खेळतोय. त्यांना आता मोठं टार्गेट सेट करावं लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या. पंच पण त्यांना अलर्ट करा. वेळेचं बंधन आहे प्लीज थोडंसं लक्ष द्या. प्रत्येक टीमला आम्ही सूचित करू आजच्या रात्रीमध्ये थोडंसं वेळेचं बंधन आहे त्यामुळे प्लीज थोडं आपण सहकार्य करा. वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. एकाच एंडने मात्र बॉलिंग होईल त्यामुळे आपण जास्तीत जास्त एकत्र येऊ नका. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल करू नका. थोडासा वेळ वाचवा. ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने राहील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोरकार्डवरती आहेत त्या ठिकाणी 3 गडी बाद 7. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय मोनू घरत. 5 षटकं आणि 5 गोलंदाज त्यामुळे थोडी अग्नी परीक्षा असेल गोलंदाजांसाठी. मोनू घरत आलेत बॉलिंग मार्कवरती. आणखीन एक वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर त्याला समोर खेळाडू सज्ज आहे त्या ठिकाणी राहुल पाटील या टीम मधला की प्लेअर. या टीमचा अतिशय आक्रमक खेळाडू आणि त्यांच्या बरोबरीने महेंद्र भोईर म्हटलं की एक सेन्सिबल क्रिकेटर आहेत. अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे देखील गुणवत्ता आहे. त्यामुळे चांगली भागीदारी या मॅच मध्ये या दोन्ही खेळाडूंना करावी लागेल आपल्या टीमसाठी. धावसंख्या उभारताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बघा खरं राहुलचा स्टान्स जर आपण पाहिला तुम्हाला आठवत असेल मी आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख करेल. समोर टाकला बॉल लॉफ केला. उंची घेत असताना डिस्टन्स क्लिअर केलंय. व्हॉट अ शॉट. अवकाशाला गवसणी घालणारा हा लांबलचक राहुलचा धमाका षटकार. अक्रॉस आहे आणि मला आठवत होणे खरं तर असे उभे राहिले की चंद्रपॉल वेस्ट इंडिजचा खेळाडू डाव्या हाताचा जबरदस्त. पुन्हा एकदा यावेळेला कवसला. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा ऑर्डिनरी. राहुल आक्रमक झालाय. लगातार दुसरा षटकार येतो राहुलच्या बॅटमधून टीम दहिसरला. आपण पाहताय का तर रिहान आणि रिहानी जिच्या नावानं मात्र हा संघ सातत्याने खेळत असतो आणि त्यांच्या नावाची ही ट्रॉफी आहे रिहानी एंटरप्राइजेस चषक. तिनं आपण सध्या पाहताय स्क्रीनवरती. काय बॅटिंग करतो राहुल. समोर टाकलाय. यावेळेला ब्लॉकरला बॉल सन्मान देत असताना सेन्सिबल फटका पाहायला मिळाला. 2 षटकारानंतर संयम दाखवला राहुलने. हीच तर खासियत आहे या खेळाडूची. महेंद्र मागे राहिलाय की काय कारण कॉन्फिडन्स वेगळाच सांगतोय सावरकर टीमचा. दुसऱ्या रनचा प्रयत्न होता. राहुलने नकार दिला परंतु मागे जात असताना यष्टीरक्षक चपळ आहेत. त्यांनी केलेलं काम चेक केलं जाईल. टीव्ही स्क्रीनवरती तिसऱ्या पंचाची मदत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. रनआउट चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. अगदी योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. राहुलचा बॅटिंग स्टान्स आपण जर पाहिला अतिशय घातक आणि आक्रमक आहे आणि त्याहीपेक्षा बॅट स्विंग त्याचा मजबूत आहे.
प्रचंड वेगाने तो फटके मारत असतो. चंद्रपॉल खरं तर वेस्ट इंडिजचा खेळाडू, त्याची आठवण झाली. स्टम्प्स कव्हर करून अतिशय थोडासा अनऑर्थोडॉक्स टाईप त्याचा स्टान्स असायचा, परंतु चांगली फटकेबाजी तोही करायचा. आणि याही वेळेला आपण पहिला राहुल बॉलच्या मेरिटनुसार खेळतोय. पहिला बॉल ओव्हर पिच डाऊन द ग्राउंड केले, त्यानंतर आपण पहिला शरीरापासून दूर असणारा चेंडू त्याच्यावरती कव्हर्सला फटका पाहायला मिळाला. अफलातून जे मात्र फटके दुर्मिळ झालेले आहेत टेनिस बॉलमध्ये, ते फटके आपण पाहिले राहुलच्या बॅटमधून. त्यानंतर सिंगल घेतली, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना महेंद्रने घाई केली आहे. तेव्हा इथे मात्र बॅट ग्राउंडिंग व्यवस्थित झालेले आहे की नाही हे पाहिलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू चेक केलं जात आहे. खेळाडू बाद, नो डाऊट इट्स रन आउट. हा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडून आला, त्यामुळे असं म्हटलं जातं अति घाई संकटात नाही. कधी कधी जर का तुम्ही घाई जास्त केली तर संकट तुम्ही तुमच्यावरती ओढावून घेताय. आणि अंपायर्स थोडे आपण पोझिशन बदला, थोडे एका बाजूला या. क्रॉस अँगलमध्ये क्लॅरिफिकेशन करण्यासाठी कॅमेरामनला देखील थोडी आपण जागा उपलब्ध करा. आणि कॅमेरामनला ही सूचना असेल, आपण देखील प्रत्येक वेळी थोडंसं चांगलं कन्फर्मेशन द्या. आणि इथे मात्र क्लॅरिफिकेशन झालेलं आहे, खेळाडू बाद आहे. रनआउटच्या स्वरूपात पॉपिंग क्रीज पासून मागे राहिलेला आहे आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. मैदानाकडे चाललाय जयेश भोईर हा खेळाडू. राहुलला अधिक काळ विकेटवरती थांबावं लागेल. राहुलला आणि जयेशला देखील आता भागीदारी करावी लागेल. महेंद्र बाद झाला, अनुभवी खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. सध्या धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी 4 गडी बाद 20, 20 लॉस ऑफ 4, 2.3 चेंडूचा खेळ संपला. बॉल तयार, मोनू घरत, रॅटम ओव्हर द विकेट. समोर टाकत असताना कव्हर्सला गॅपमध्ये फटका, लॉंग चेस 2 फिल्डरच्या मधून, बॉल झालाय फरार. रन्स मधील 4, खणखणीत चौकार. जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. फलंदाज त्या ठिकाणी जयेश भोईर यांच्या बॅटमधून आक्रमक स्टार्ट, अकाउंट ओपन केलं चौकाराने. चला थोडी घाई करा प्लीज. वारंवार या सूचना आम्ही प्रत्येक टीमला देऊ, कारण रात्रीची स्पर्धा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सूचित करतोय सर्व करतर संघांना वेळेचं बंधन राहील आणि वेळेला आपण थोडंसं महत्त्व द्या. या मात्र सूचना असेल प्रत्येक टीमला. आणि यावेळेला चौकाराच्या मदतीने धावसंख्या वृद्धिंगत होताना आपण पाहता. टोटल धावा सध्या स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 4 गडी बाद 24, 24 लॉस ऑफ 4. पीटीसीच्या माध्यमातून हे टेलिकास्ट सध्या होताना आपण पाहत आहे. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सर्व्हिस म्हटलं की सातत्याने पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं राहील. बॉलिंग मार्कमध्ये मोनू कमबॅक करेल का हे पाहावं लागेल, कारण आक्रमक झालेले आहेत खेळाडू. या ओव्हरमध्ये धावा आल्या, पहिल्या 4 मध्ये 17 आल्या. पुन्हा एकदा लेंथ बॉल टाकला, हार्ड लेंथ वरती होता, सफल झाले होते खेळाडू. यावेळेला आपण पाहिला बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला. दबाव टाकणारा हा चेंडू होता मोनू गरजचा. आणि इथे आपण पाहिला हा चेंडू निर्धाव एक्सप्रेस बॉल वेगात टाकला होता. बीट करत असताना फलंदाजाला डॉट बॉल आपण पाहिला. नेक्स्ट मॅच साठी कुंडेवाल आणि त्यांच्या बरोबरीने जासाई टीम आपण रेडी राहा. टॉस देखील केलं जाईल मिड इनिंग मध्ये. या सामन्यातील पहिलं सत्र समोर टाकलाय. पुन्हा एकदा बॅट त्या ठिकाणी आपण जमायला हातामध्ये फिरले आणि इथे मात्र सिंगल रन मिळाली. तटिया सर्कलच्या आतमध्ये सिंगल घेत असताना या षटकाचा खेळ संपला. हे षटक राहिलं इव्हेंटफुल, कारण या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिले, एक चौकार देखील पाहिला आणि रनआउटचा विकेट देखील पाहायला मिळाला. त्यामुळे धावा आल्या धाव फलकावधी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 25 धावा 25. तर चला क्रिशा डिजिटल कुंडेपाल संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं आणि त्यांच्या समेत मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे क्रिकेट संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. रोशन आपण कॅप्टन पाहू शकाल मित्रांनो. सागर शेखर वास्कर मसाले वास्कर मसाल्याचे सर्व आणि एकदम हसमुख चेहरा सातत्याने, किती तणाव असू द्या परंतु चेहरा सातत्याने त्यांचा हसतमुख आपण सातत्याने पाहिलात. तर कॅप्टन उपस्थित झालेत. जासी संघाचा कॅप्टन देखील इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यावं. डीजे 3 ओव्हरचा खेळ संपला. त्या ठिकाणी 25 धावा आल्या. शेखर वास्कर मसाले तर फेमस आहेत आणि त्यांची एक बाईट मला आठवली. स्पर्धेचं आयोजन करणं म्हणजे लग्नासारखी तयारी करणं. घरामध्ये एखादा कार्यक्रम असतो आपला खरतर तसं तयारी स्पर्धेसाठी करावी लागते. आणि खरं तर आपण सर्वांनी सहकार्य करायला हवं आयोजकांना, हे त्यांनी सांगितलं. कारण ते स्वतः चांगले आयोजक आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत. तर त्यांनाही आपण देऊया शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅच जासाई टीमला देखील देऊया आपण शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आला त्या ठिकाणी चेतन घरत यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवर त्याला. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला जयेश भोईर. धावा स्कोर कार्डवरती आहेत 25, 2 षटकं बाकी आहेत.
या बॉलला पहिला बॉल स्विंग अँड मिस, बाहेर काढला बॉलला, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर बॉल निघाला आणि इथे मात्र आपण पहिला बॉल डॉट टाकलाय चेतन घरत या गोलंदाजाने. सावरकर सोनारी मला वाटतं एक रस्ता आहे फक्त 2 गावांच्या मध्ये, आणि करलगाव हे 3 गावं एकत्र अगदी आजूबाजूला आहेत आणि भरपूर चांगले क्रिकेटचे खेळाडू मात्र या गावाने दिले. लवकरच करलची नाईट स्पर्धा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल. आपण काही दिवसापूर्वी आपण पाहिला तर सोनारीमध्ये देखील नाईट स्पर्धेचं आयोजन पाहिलं. अशा भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये पनवेल उरण पेणमध्ये कर्जतमध्ये पाहायला मिळतील आणि त्याचबरोबरने ठाणे जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळतील. समोर टाकला बॉल पायात, पुन्हा एकदा आपण पाहिला फलंदाज त्या ठिकाणी घाई करत असताना पॉपिंग क्रीज सोडली आणि इथे मात्र रनआउट सांघिक यश मिळेल. फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी सावरकर टीमला आणखीन एक धक्का बसतोय दहिसरला. कृष्णा भोईर साहेब माजी सरपंच दहिसर आणि डॉक्टर रोहित भरत भोईर यांच्या वतीनं या संघासाठी आपण टी शर्ट देखील पाहतो. या संघासाठी दमदार योगदान ते भरत कृष्णा भोईर साहेब माजी सरपंच दहिसर, डॉक्टर रोहित भरत भोईर सर आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. आणि मोरिया 11 सावरकर संघ देखील दमदार कामगिरी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचेही सहर्ष स्वागत. आमचे परम मित्र सौरभ पाटील दहिसर समालोचक आपलंही सहर्ष स्वागत यावं. येस, सौरभ पाटील आमचे समालोचक मित्र त्यांचंही स्वागत. तन्मय मैदानाच्या आतमध्ये आला, आणखीन एक विकेट मिळाला. फिल्डिंग करत असताना सावरकर टीमला 25-5 सध्या परिस्थिती आहे. लो फुल टॉस बॉल डाऊन दी ग्राउंड, हा फटका आपण पाहिला त्या ठिकाणी बॉलर्स बॅक ड्राईव्ह, फटका फसलाय आणि धक्का बसलाय. तन्मयची खासियत आहे षटकार चौकार, सिंगल डबल त्याच्या डिक्शनरी मध्ये नाही आहेत. मला वाटतं रन बॉल इक्वेशन आलं की तन्मय सोडून दुसरा खेळाडू मैदानाकडे पाठवा, नक्कीच मॅच जिंकाल. आणि जर का 6 मध्ये 36 मारायचे असेल तर एकच ऑप्शन तन्मय, परंतु तन्मय चाललाय मैदानाच्या बाहेर. मला गेसरची स्पर्धा आठवली, अगस्टनचा तो सामना आम्ही समालोचन केलं त्या मॅच मध्ये आणि ती लढत मात्र नक्कीच अविस्मरणीय राहिली. आणि आता इथे आपण पाहिला आणखीन एक धक्का बसतोय दहिसरला. आल्या पाहुली माघारी परतावं लागेल तन्मयला. अपेक्षा होती या खेळाडूकडून, भरपूर अपेक्षा असताना मात्र हा खेळाडू मैदान सोडून चाललाय. परंतु एका बाजूला राहुल स्तब्ध उभा आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्याला स्ट्राईक केव्हा मिळेल, जास्तीत जास्त बॉल तो कसा फेस करेल याकडे आता खरं तर फोकस करावं लागेल आकाशला. कारण राहुलकडे ती क्षमता आहे, राहुलकडे ते कॅलिबर आहे, तो कोणत्याही क्षणाला मात्र सामन्याला कलाटणी देऊ शकतो. आणि त्याला जर का स्ट्राईक मिळाली तर नक्कीच एक मोठी धावसंख्या आहे तो उभारू शकतो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. धावा स्कोर वरती आहेत 25, गडी बाद झाले 5-6, अर्धा संघ गारद झालाय. कमालीचं षटक चेतनचं, कबसला फटका या ठिकाणी पाहिला 20 स्टेप मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र राहुल स्ट्रायकिंग एंडला आलाय. काही बॉल आहेत शेष आणि एक कामगिरी करेल का राहुल विशेष हे पाहावं लागेल. कारण आता धावा स्कोर वरती 26 आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल फक्त सिंगल खर्च केली चेतन घरतने पहिल्या 5 मध्ये, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. शफल वेगात टाकलाय रॅपिड बॉल आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेटचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी बुंध्यात टाकला होता आणि इथे मात्र सिंगल मिळाली 22च्या स्वरूपात सिंगल आली आणि स्ट्राईक मिळाली त्या ठिकाणी शेवटच्या ओव्हरमध्ये राहुलला. धावा स्कोर वरती आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 27 धावा, 27 लॉस ऑफ 6, 1 षटक बाकी आहे. आणि चला फिल्डिंग लावा लगेच सावरकर टीम. वारंवार सूचना येतात आयोजकांच्या वतीने आपण अवधी घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावा. शेवटचा षटक बाकी आहे. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकताय आवाज महाराष्ट्रातील दमदार समालोचक आमचे मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर आणि त्यांच्या बरोबरीने खरं तर आमचे समालोचक मित्र दीपकजी पाटील, आणखीन एक मराठीचे जबरदस्त समालोचक, त्यांचा आवाज तुम्ही ऐकता, त्यांचंही स्वागत. परंतु मैदानामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सध्या सुरू झालाय 2 टीम मध्ये. पहिल्या सत्रामध्ये फ्री माइंडेड बॅटिंग करायची आहे त्या ठिकाणी दहिसर टीमला, परंतु बॅटिंग करत असताना ज्या काय अडचणी आलेल्या दहिसर संघाच्या वाट्याला त्या अडचणीतून आता एकमेव खेळाडू सावरू शकतो, तो खेळाडू आहे राहुल. 6 मध्ये सर्वाधिक बॉल त्याने फेस केले तर धावांचं योगदान या ठिकाणी येईल खरं तर दहिसर टीमला. आता शेवटचं षटक आहे आणि या स्पर्धेमध्ये नियम आहे 5 षटक 5 बॉलर. बऱ्याच टीम मध्ये 3 किंवा 4 जेन्युइन बॉलर असतात, एक पार्ट टाइम बॉलर तुम्हाला यूज करावा लागतो. आता इथे मात्र ही अग्नि परीक्षा आहे. बॉलिंग मार्क वर त्याला गोलंदाज विकी घरत. ज्या पद्धतीने पहिल्या 4 ओव्हरमध्ये गोलंदाजी झाली आहे तशी गोलंदाजी जर का या षटकामध्ये झाली तर डेफिनेटली पूर्णपणे डॉमिनेट करेल या ठिकाणी सावरकर टीम दहिसर टीमला. पहिला बॉल लो फुल टॉस प्रॉपर कॅपिटलाइज करता आल्या नाही, बॉल चालला त्या ठिकाणी लॉंग ऑनला पहिली सिंगल घेतली, सेकंडचा कॉल राहुलला हवी स्ट्राईक, क्या बात आहे, वेगात निघाला, लाऊड अपील पाहिली आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट, क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट.
2 धाबा येताना आपण पाहिल्या आणि या धाबांपेक्षा राहुलला स्ट्राईक महत्वाचे आहे. 2 धाबा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6 गडी बाद 29 धाबा. 29ला 6 ही सध्या परिस्थिती आहे. मैदानाच्या आतमध्ये अजून 5 बॉल बाकी आहेत. या 5 बॉल मध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर 50च्या आसपास पोहोचेल. तर सन्माननीय तुकाराम घरत साहेब सोनारी आणि त्यांच्या सावरकर आणि त्यांच्या समवेत ज्ञानेश्वर घरत साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. तर तुकाराम घरत साहेब आणि ज्ञानेश्वर घरत साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धाबा 29 धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा राहुल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आला जो 6 बॉल 17 वरती खेळतोय. बॉल तयार. कमी गतीचा बॉल. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात आणि इथे मात्र गतीमध्ये बदल करत असताना डॉमिनेट केलं राहुलला. गोलंदाज आहे त्या ठिकाणी विकी घरत. जबरदस्त गोलंदाजी सावरकर टीमच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. तर याच दरम्यान सन्माननीय जयेंद्र ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. डॉट बॉल आपण पाहिला. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभी नाही तो कभी नाही. बॅकफुटला जाऊन आपण पाहिला. बॅकफुट पंच ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहेत. वेगा थ्रो आलाय. क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहिली. कार्तिक घरत यांच्या माध्यमातून फक्त सिंगल मिळाली. पूर्णपणे हतबल झाले त्या ठिकाणी राहुल धावांसाठी. दैसर संघ मात्र आता आपण जर पाहिला लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतो की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पण तो अजूनही वेळ गेलेला नाही. 3 बॉल बाकी आहेत. एका बाजूला आकाशला देखील आता आकाशाला गवसणी घालणारे फटके मारावे लागतील आपल्या टीमसाठी. लो फुल टॉस. इथे फुटवर्क नाहीये. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. स्ट्राईक हवी होती राहुलला आणि पंच मात्र या ठिकाणी पुन्हा माघारी परत बोलवतील नॉन स्ट्रायकिंगला राहुलला. कारण या स्पर्धेमध्ये नियम आहे तुम्हाला एकाच वेळेला 2 एंड सोडावे लागतील आणि इथे एकतर रायगड जिल्ह्यामध्ये असे नियम आहेत आणि एकाच वेळेला तुम्हाला 2 एंड सोडावे लागतील. आज आम्ही पेन क्रीडांगणामध्ये पाहिले शफल लाईन देखील आहे वाईड बॉलसाठी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार मात्र शफल लाईन असणं गरजेचं आहे. त्याचा ॲडव्हान्टेज बॉलर्सला मिळतो. मग तो सर्रास आपल्याकडे एकच लाईन आहे वाईड लाईनची. त्यामुळे जास्तीत जास्त बेनिफिट बॅटरलाच मिळतोय. म्हणजे शफल झाला तरी त्या लाईनच्या आतमध्ये तुम्हाला बॉल टाकावा लागेल. बॅटरच्या रेंजमध्ये बॉल टाकावा लागेल. प्रश्न पडतो गोलंदाजाला. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं एक एक्स्ट्रा शफल लाईन असते. खेळाडू पुढे आला की दुसऱ्या लाईनमध्ये बॉल टाकू शकतो आपण. आणि इथे आपण पाहिला खरं तर डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावा फलकावरती 30 गडी बाद झाले 6. 4.4 चेंडूंचा खेळ संपत असताना 30 धावा. लॉफ केला बॉलला. फटका लाजबाब स्वीट साऊंड परंतु अंतर कापता आलेलं नाहीये. आणखीन एक विकेट. लॉंग ऑनची लॉंग बाउंड्री तिथे मात्र झेल टिपलाय नितेश घरतने आणि परत पाठवल्या मैदानाच्या बाहेर आकाशला. आणखीन एक विकेट. लास्ट बॉल बाकी आहे. मंचावरती 2 कॅप्टन प्रमोद पाटील आणि त्यांच्याबरोबर विशाल उपस्थित आहेत. जॉईन होतील आता टॉस बॉक्स मध्ये. मयूर आहेत आणि त्यांच्या बरोबरीने खरं तर विशाल त्या ठिकाणी आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन. वेलकम आपलं स्वागत. तर सन्माननीय रुपेश मोकल साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. बघा मिथुनदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो. जासई संघाचे दमदार सिनियर क्रिकेटर आणि एकीकडे क्रिशा डिजिटल विशाल हे देखील कॅप्टन उपस्थित झालेत. लास्ट बॉल फेस करेल सुमित भोईर आणि आता बॉलिंग मार्गमध्ये विकी आहेत. जबरदस्त गोलंदाजी. 3 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. 1 22ची रन देखील आपण पाहिली आणि इथे बॉल तयार. वेगात टाकलाय. वाईड यॉर्करचा पर्यंत विकेट किपरलाही बीट केलाय. ओव्हर थ्रो होईल का नाहीये. बॅकअप आहे. गोलंदाज स्वतः बॉल थांबवत असताना फक्त सिंगल मिळालेली आहे. रनआउटची संधी आणि इथे मात्र दुसऱ्या रनसाठी खेळाडू बाद. पहिलं सत्र संपलं. पहिल्या 5 षटकामध्ये दैसर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली ती म्हणजे 8 गडी बाद 31 धावा. 32चं मापक आव्हान उभं केलंय पहिल्या 5 षटकामध्ये बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दैसर टीमने सावरकर टीम समोर. या अगोदर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. पुढच्या सत्रामध्ये आवाज असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रॉकस्टार प्रवीण गायकर. तत्पूर्वी आपण टॉस करूया दोन्ही टीम मध्ये. क्रिशा डिजिटल दोंडूशेठ वास्कर 11 कुंडेबहाल विरुद्ध त्यांना फाईट करेल मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. तर रुपेश मोकल साहेब यांना विनंती करतो आपण यावा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करावा. पहिल्या फेरीतील दुसरा सामना फ्रेश मॅच जासई विरुद्ध कुंडेबहाल. तर रुपेश मोकल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 5 ओव्हर 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि एक रिव्ह्यू
बिमर साठी दिला जाईल तुम्हाला, वाईट साठी वगैरे रिव्ह्यू नसेल. या सूचना कमिटीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर टॉस आपण करणार आहोत दोन्ही टीम मध्ये. बिग फाईट. एकीकडे बंटीचा आपण धमाका पाहू शकाल, तर एकीकडे आपण विशाल कॅप्टन. तर टॉस का बॉस शिवतेज इज कॉल. जासई. चला प्रथमतः शिवतेज पडला 2 मॅच नंतर. अभिनंदन मिथुन भाई, टॉस जिंकलाय. प्रथम कुठल्या निर्णयाला प्राधान्य द्याल? आम्ही फील्ड फर्स्ट करणार. आपण देखील स्वतः मेघनाथ शेठ प्रतिष्ठान स्पर्धेचे एक दमदार आयोजक आहात. 12 फेब्रुवारी पासून आपली ही स्पर्धा पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 आपण ही दुसऱ्या वर्षाची स्पर्धा पाहतो. कसं वाटलं आयोजन आमचं? आयोजन इथं फार सुंदर असतं. म्हणजे प्रत्येक जो इथे आयोजन होतो तो एकदम सुंदर, आणि ग्राउंड तर काही बोलायलाच नको. कारण इथं आमचा रेकॉर्ड पण आहे विठ्ठल जासे संघाचा. आम्ही लगातार 8 वेळेला प्रथम क्रमांक इथं मारलेला आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी मशेश्वर देवाचा हा ग्राउंड आम्हाला यशस्वी आहे. क्या बात आहे. सध्या जासई संघ कसा चाललाय 2025-26 संघम? सध्या थोडीशी आहे, पण तेवढीच दगडी टीम आहे आमची. कदाचित साईश इनॅक्स मध्ये पाहायला मिळेल की ISPLच्या स्पर्धेमध्ये? हो, आता तो खेळेल. चला बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला, निर्णय फक्त सांगा. निर्णय फिल्डिंग फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकलाय विठ्ठल क्रिकेट क्लब जासई. मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान जासई संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंग करण्यासाठी बॅटिंग करायचे कुंडेबाल टीमला. तर सूरज ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण यावा. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रुपेश मोकल साहेबांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. मी रुपेश मोकल साहेब यांना इथे सन्मानित करण्यासाठी सूरज यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रुपेश मोकल साहेबांचा सन्मान करावा आपण या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. तर मेहरा स्पोर्ट्स मोराबे संघानं पहिला सामना जिंकलाय. म्हणजेच डी लॉट्स मधून आपण संघ पाहिला. त्याच्यानंतर बी पोल आजचा या स्पर्धेचा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. प्राची साक्षी एंटरप्राइजेस 11 सावरकर विरुद्ध मिहिका स्पोर्ट्स 11 दहिसर. ज्या दहिसर संघानं आत्ताच मोठी जुईच्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली, परंतु सावरकर संघानं त्यांच्या सोबत चांगली फाईट आपण पाहताय. जवळजवळ 5 षटकामध्ये फक्त 31 धावा झाल्यात आणि 32 धाव्यांचं इथे टार्गेट तुम्ही पाहताय. बघा बालू घरत यांना चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश घरत यांच्याकडून आणि षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. तो चलेंगे मैदान की तरफ. धन्यवाद. आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं. पहली गेंद हल्के हाथों से टैप किया है गेंद को. मिड ऑफ में कोई फील्डर मौजूद नहीं है. बाउंड्री लाइन के नजदीक से फील्डर आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय, और इसी 1 रनों की मदद से प्राची साक्षी एंटरप्राइजेस सावरकर 11 टीम ने अपना खाता खोला. बल्लेबाज बालू ने, और 1 रनों के साथ यहां पर रन संख्या 1 बनी है. लक्ष्य थोड़ा छोटा जरूर है, लेकिन इस लक्ष्य को बड़ा बनाना पड़ेगा दहिसर टीम के गेंदबाजों को. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट से राउंड द विकेट से जरूर आए, हवा में खेलने की कोशिश. काफी देर तक हवा में गेंद है. एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जाती हुई, थोड़ा सा फील्ड में खराबी नजर आती हुई. मिलेगा मौका सीमा रेखा पार. 4 रन. यहां पर चौका मिला और 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 5 रन. देखिए थोड़ा सा बॉडी को ठीक बैलेंस नहीं कर पाए, जिसका फायदा मिला बल्लेबाज जितेश को, और जितेश के बल्ले से शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई. 5 है फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर.
हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में बोलने का प्रयास, मिड विकेट का खिलाड़ी आता हुआ गेंद के नीचे, कोई चूक नहीं और इसी के साथ यह पहला करारा झटका प्राची साक्षी एंटरप्राइजेस मोरिया 11 सावरकर टीम को पहला विकेट मैदान से बाहर। या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया। जितेंद्र ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं। मी सूरजभाई ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या सूरज घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जितेंद्र ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा। तीन गेंदों का खेल समाप्त होने के बाद फिलहाल 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट का नुकसान यहां पर बना है। अच्छी शुरुआत दी थी बल्लेबाज मेरे ख्याल से जितेश घरत ने, लेकिन जैसे ही फन उछला, फन उछलने से पहले कुचल दिया गेंदबाज ने। त्याच्यानंतर जयेंद्र ठाकूर साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया। सूरजभाई घरत त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जयेंद्र ठाकूर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। और इस बार भी जड़ में डालने की कोशिश, फील्डर है 38 सर्कल के भीतर, खराब फील्डिंग नजर आती हुई, जहां पर एक भी रन नहीं होना चाहिए था, रनआउट का चांस भी बन सकता था, लेकिन किस्मत का सहारा मिला। इलीजा हमारे येवला चाय, पंडरपुरी चाय, बम्पा चाय देखा हमने विंदने में, लेकिन हमारे नावेखाड़ी में बिल्कुल देख सकते हैं इतनी ठंड में यहाँ पर पूरी तरीके से चाय का भी धमाकेदार इंतजाम नजर आता हुआ। 2 रनों की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई, टोटल 7 रन बने। और इस बार भी अच्छा शॉट, लेकिन इस बार शॉट एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी 38 सर्कल के भीतर आप देख सकते हैं, उनके द्वारा अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई और इसे माफ कीजिएगा डॉट बॉल की समाप्ति। लक्ष्य है 32 रनों का, थोड़ा सा अपडेट लेट है, उसकी वजह से हम आपको बताना चाहेंगे क्योंकि थोड़ा सा वो सॉल्यूशन है वो दूर हो जाएगा, क्योंकि 7 बने अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार बैक टू द बॉल ड्राइव, कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। क्या गजब का ओवर हमें देखने को मिला है गेंदबाज सुमित की ओर से, और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त, पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद प्राची एंड साक्षी मोरिया 11 सावरकर टीम का स्कोर है सिर्फ और सिर्फ 7 रन। लक्ष्य है 32 का, 24 गेंदों में चाहिए 25 की आवश्यकता। तर मयूर म्हात्रे मिहिका माफ करा मिहिरा 11 चे सर्व मयूरभाई यावा आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। आपण गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील त्यांच्या माध्यमातून पाहिली। मिहिरा स्पोर्टचे सर्व मयूरभाई यावा उल्वे नोडचा छोटा टायगर म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली मित्रांनो, यावा उल्वे नोड का छोटा टाइगर, क्या दमदार उन्होंने बल्लेबाजी दिखाई दोस्तों। आइए मयूर, आपका सम्मान इस प्रतियोगिता के माध्यम से बिल्कुल किया जाएगा। निखिल साउंड सर्विस को पर आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। 24 गेंदे और जीतने के लिए चाहिए महज 25 रनों की आवश्यकता। धीरे धीरे इस मुकाबले को ताकतवर बना रही है। जहां तक सवाल है मिहिका स्पोर्ट्स दहीसर टीम के गेंदबाजों का, क्या गजब की गेंदबाजी की पहले पावर प्ले में गेंदबाज सुमित ने। चले बॉलर फिर से एक बार तैयार होंगे, फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, अंपायर आपको वार्न करेंगे क्योंकि पहले 4 ओवर आपको 20 मिनट में बिल्कुल समाप्त करनी है। ये बात मिहिरा स्पोर्ट्स दहीसर टीम मिहिका दहीसर को समझ लेना है। तो टप्पा थोड़ा पीछे रखा, लाउड अपील, फिंगर अप गोल्स, लगा है शायद बल्ले का हिस्सा, इसकी वजह से अंपायर की उंगली हुई खड़ी और इसी के साथ ये दूसरा करारा झटका। तो बालू घरत दमदार बल्लेबाज है दोस्तों, और चलिए यहाँ पर थोड़ा सा अंपायर का शिकार बने एक ताकतवर बल्लेबाज। मेरे ख्याल से पिछले कुछ 4-5 सालों की चर्चा करेंगे तो नटराज 11 नावा की टूर्नामेंट थी, वो टूर्नामेंट में क्या बढ़िया यहाँ पर शरारत करने का प्रयास किया था। वहां पर बालू ने कवर्स के ऊपर से मारने की कोशिश की थी, लेकिन शायद बाहरी किनारा लगता हुए अंपायर की उंगली हुई खड़ी और पहला विकेट
दूसरा विकेट इस वक्त मैदान से बाहर लौटता हुआ। ऑन स्ट्राइक बालू जो आउट होकर मैदान से बाहर लौटे, अब उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज आप देख सकते हैं किस बल्लेबाज को यहाँ पर प्राचारण किया जाएगा। थोड़ी सी खतरे में जरूर है। इस समय बात करेंगे प्राची एंड साक्षी इंटरप्राइजेस साबरकार 11 टीम, तो कहीं ना कहीं आप देख सकते हैं यहाँ पर थोड़ी सी दिक्कतों का सामना इन्हें करना पड़ रहा है। चलिए नेक्स्ट बॅट्समन तुरंत तयार रहिए प्लीज। बघा उद्या या स्पर्धेचा आपल्याला ए पोल पाहायला मिळेल, आज आपण या स्पर्धेचा बी पोल पाहतो। तो नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए मोनू घरत स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज के बल्लेबाज है। रियानी एंटरप्राइजेस चषक 2026 का शानदार पर्व आपके सामने, और रियानी भी इस टूर्नामेंट का शानदार आयोजन और इस टूर्नामेंट का मनमुराद आनंद लेती हुई, शायद आज स्कूल को छुट्टी होगी, कल भी छुट्टी होगी शायद, और मैच समाप्त होने तक भी रियानी को शायद छुट्टी होगी। तो चौकों के हैट्रिक के लिए 2000 और छक्कों के हैट्रिक के लिए 3000 का इनाम प्रथमेश घरत साहब इनकी ओर से सभी बल्लेबाजों को, यानी कि बालू मोनिया, चलिए मोनिया के लिए सुवर्ण मौका है। अगर मोनिया के बल्ले से लगातार 3 छक्के या 3 चौके आते हैं, 3 चौकों के लिए 2000 का इनाम है और 3 छक्कों के लिए 3000 का इनाम प्रथमेश घरत साहब इनकी ओर से दिया जाएगा। लेकिन इस समय एक अच्छे बल्लेबाज की जरूरत है। उल्वेनोड का छोटा टाइगर मयूर को आप देख सकते हैं। मयूर यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। मी संजय शेट यांना विनंती करतो, रियानी एंटरप्राइजेसचे सर्व की आपल्या शुभासे त्यांचा इथे आपण सन्मान या ठिकाणी करावा। बघा मूर्ती लहान पण कीर्तिमान मित्रांनो, एमएससीबी इलेक्ट्रिकल व्यक्तिमत्व आपण ज्यांची पाहतो की लाईट गेल्यानंतर आपण अनेक कॉल त्यांना करतो, परंतु जीवाची पर्वा न करता तुमच्या सेवेसाठी तत्पर राहतात ते इलेक्ट्रिकल एमएससीबी। अर्थातच मयूरभाई छोटा टायगर उल्वेनोडचा यांचा सन्मान दमदार आम्ही नाईट स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून पाहिली आणि संघाने देखील विजय या ठिकाणी एक सामना विजय मिळवलाय। आणि मयूरभाई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। सिंगल मिला है, रन बने 8, बॉलर तैयार, शॉट बढ़िया खेला है लेकिन फील्डर है मौजूद, लॉन्ग ऑफ की तरफ कोई चूक नहीं, मैच को थोड़ा सा बड़ा बना रही है इस समय मिहिका स्पोर्ट्स 11 दहीसर टीम। लेकिन एक और विकेट मैदान से बाहर लौटता हुआ प्राची साक्षी एंटरप्राइजेस मोरिया सावरकर टीम का। बिल्कुल यहां पर विकेट तीसरा मैदान से बाहर लौट चुका है। प्राची साक्षी एंटरप्राइजेस मोरिया 11 सावरकर टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा होगा जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा। जब तक मैदान के अंदर बल्लेबाज मोनू है तब तक यहां पर प्राची साक्षी एंटरप्राइजेस 11 सावरकर टीम सुरक्षित जरूर रहेगी। नए बल्लेबाज चेतन घरत आते हुए बल्लेबाजी के लिए, लेकिन इस समय थोड़ी सी कठिन परिस्थिति निर्माण हो रही है। रन है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 8 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर 24 गेंदों में चाहिए 25 रनों की आवश्यकता, लेकिन इस बार बात करेंगे महज अब 24 रनों की अभी भी जरूरत है। सिर्फ 1 रन इस ओवर से आ चुका है, यानी कि मिहिका स्पोर्ट्स दहीसर टीम दमदार परफॉर्मेंस दे रही है अपने गेंदबाजी के बलबूते पर। सेकंड पावर पे का ओवर आदित्य, 5 ओवर 5 बॉलर। हल्के हाथों से गेंद को खेला जरूर, क्या ढूंढने का मौका मिला और पावर प्ले का फायदा उठाते हुए बल्लेबाज आप देख सकते हैं चेतन घरत के बल्ले से आते ही शानदार स्ट्रोक, गेंद सीमा पार, डीप पॉइंट की तरफ 4 रन। राहुल भाई मोकल, इनका भी आगमन हो चुका है। राहुल भाई आपका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। रोहन घरत, जॉन्टी, काफी बड़ी मेहनत दोस्तों इस टूर्नामेंट के लिए। निर्जा 11 नावा के सर्वा और आज उनके ही सुकन्या के नाम से बिल्कुल आप गणेशपुरी टीम को भी देख सकते हैं। मेरा अभिनंदन, आपकी टीम ने शानदार खेल का प्रदर्शन दिखाया और मिहिका स्पोर्ट्स मोराबे बिल्कुल जीतती हुई आगे के राउंड में क्वालिफाई हो चुकी है। सेंसिबल क्रिकेट, अच्छा क्रिकेट। यहाँ पर चौका आने के बाद सिंगल बटोरा और सिंगल की मदद से टीम की रन संख्या पहुंची है फिलहाल 13 रनों के ऊपर। कुंडेवाल गावचे शुभम वास्कर यांना विनंती असेल आपण यावा। आमचे परम मित्र समाधान कुंडेवालचे यांचंही आगमन। समाधान आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। अनिरुद्ध ठाकूर साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत। इस बार भी हल्के हाथों से खेला, सेंसिबल क्रिकेट। यहाँ पर बल्लेबाज मोनू और चेतन की ओर से जाते पहले 3 विकेट मैदान से बाहर लौट चुके।
लेकिन एक अच्छा ओवर, इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने 14, यानी कि 32 का लक्ष्य है। आप जीतने के लिए 18 गेंदें, 18 रनों की आवश्यकता। असे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भूषण म्हात्रे यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले। भूषण भाई यांना विनंती असेल आपण यावं। या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेचे आयोजक संजय शेठ ठाकूर आपणास आमंत्रित करत आहेत, यावं। आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। मोनू गरत, चेतन गरत, ये जोड़ी मैदान के अंदर आप देख सकते हैं। जब तक 2 बल्लेबाजों के बीच में अच्छी साझेदारी नजर आती हुई, रुचिर इनका भी स्वागत करेंगे 24 लाइव इवेंट्स के। ये भी बिल्कुल ऑपरेटर जाने जाते लेकिन आजकल नहीं दिखते। आरके इवेंट अब खुद का शायद लाइव है, तो चलिए रुचिर आपका भी स्वागत करेंगे। बॉलिंग में परिवर्तन, दुर्बाली चोर से मिहिका स्पोर्ट्स दहीसर टीम के 3 नंबर के गेंदबाज अजय पाटिल गेंदबाजी के मार्ग पर राइट आर्म राउंड द विकेट से मारा करेंगे। सामने बल्लेबाज आप देख सकते हैं जिनके बल्ले से एक चौका निकला है, वो चेतन नॉन स्ट्राइक एंड पर, लेकिन स्ट्राइक एंड पर मोनू को आप देख सकते हैं। मोनू नंबर 3 के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं। कई सारी अपेक्षा, कम से कम यहां पर 50 का आंकड़ा चुना चाहिए था टीम मिहिका स्पोर्ट्स 11 दहीसर को, तो शायद और भी बड़ा उनके गेंदबाजों को मौका मिलता, लेकिन 18 में चाहिए 18। और बड़ा शॉट टान दिया इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से, वेरी इंपॉर्टेंट छक्का। दबाव बना रही थी दहीसर टीम और यह शानदार छक्का। तर रिहानी एंटरप्राइजेसचे खंदे समर्थक सन्माननीय कांतीलाल शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांचं आम्ही पुन्हा एकदा रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। कांतीलाल शेठ म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की रिहानी एंटरप्राइजेस साठी ज्यांचं संघासाठी दमदार योगदान आम्हाला पाहायला मिळतो, ते कांतीलाल शेठ आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो। डॉट बॉल की समाप्ति, 20 बने स्कोर कार्ड के ऊपर, जीतने के लिए महज 12 की आवश्यकता। तो मोनू का इस बार रीडिंग एज लगा है, फील्डर गेंद के नीचे, और बढ़िया कैच, शॉट पाइन लेग का खिलाड़ी जिन्होंने रनिंग कैच ये पकड़ा है, और इसी के साथ बल्लेबाज मोनू को भी लौटना पड़ेगा। जिस मोनू के बल्ले से छक्का आया था वही मोनू मैदान से बाहर। बल्लेबाज मैदान के अंदर सुमित घरत को देख सकते हैं, ये टीम के मिडिल ऑर्डर के सबसे ताकतवर बल्लेबाज है सुमित। कंचन, ये बल्लेबाज अगर लग जाए ना तो कम समय में मैच समाप्त होने की क्षमता, लेकिन अभी हुकुम का एक पीछे रखा था सुमित को। आणि बघा निर्जा 11 यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी खऱ्या अर्थाने टी शर्ट्स इथे दिले गेलेत, आणि ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स मिळेल त्यांनी ती टी शर्ट्स घालूनच तुम्हाला खेळायचं आहे। या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, अन्यथा जर आपण टी शर्ट मध्ये आढळले नाहीत तर तुम्हाला थेट पेनल्टीला सामोरं जावं लागेल। या सर्व सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। सुमित घरत नए बल्लेबाज, मिडिल ऑर्डर के सबसे ताकतवर बल्लेबाज, नाम से बड़ा काम भी बहुत जरूरी होता है, लेकिन क्या बढ़िया पलटवार किया है। 15 गेंदों में जीतने के लिए चाहिए 12 रनों की आवश्यकता। ऑफ स्टंप से काफी बाहर जाने वाली गेंद, अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल करार घोषित कर दिया है। एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसे 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 21, 21 रनों के ऊपर, लक्ष्य 32 का है। 15 गेंदों में अभी भी जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता है। मैच एक तरफा जरूर है, लेकिन धीरे धीरे यहां पर विकेट लेने के साथ साथ डॉट बॉल अगर फेंकेंगे तो पकड़ शायद बना सकती है मिहिका स्पोर्ट्स 11 दहीसर टीम। जरमेडाने का प्रयास किया था, बॉलर है वहां पर, खुद गेंद को रोके, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। अब यही जान लिया है इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम, यानी कि प्राची साक्षी एंटरप्राइजेस मोरिया 11 साबरकर टीम ने, कि सिंगल भी लिया जाए तो भी ये मैच को बनाने की क्षमता जरूर दिखा सकते हैं, लेकिन एक बल्लेबाज यहां पर चार्ज ले रहा है तो एक बल्लेबाज आराम के साथ बल्लेबाजी करते हुए।
तो शायद स्काइरा 11 बहाल तो शायद मौजूद नहीं रहेगी क्योंकि वो टीम क्वालिफाई हो चुकी है दादरपाड़ा के टूर्नामेंट में। तो उनकी जगह स्वर्गीय अभी प्रतिष्ठान संग्राम 11 नितलास और जय हनुमान खारकोपर, इनके बीच में हमें तीसरा मैच आज नजर आएगा। थोड़े से चेंजेस भी हमें नजर आते हुए, कई जगह टूर्नामेंट होने के कारण आज फाइनल डे भी है कई जगह, जिसके चलते कई टीमों को परेशानियां, लेकिन सिंगल मिलेगा। सिंगल के मदद से 23 बने स्कोर कार्ड के ऊपर। अब 13 गेंदों में जीतने के लिए महज 9 रनों की आवश्यकता। 13 गेंदे 9। अभी भी मैच को बनाने की कोशिश, केवल 3 गेंदे यहां पर एक्स्ट्रा भी है वैसे, लेकिन देखिए सिंगल के साथ आराम के साथ यहां पर मैच को अपनी तरफ लाने का प्रयास करते हुए बल्लेबाज। इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद 8.00 की रन रेट से 4 विकेटों के नुकसान के ऊपर 24 प्राची साक्षी एंटरप्राइजेस मोरिया सावरकर जीतने के लिए 12 गेंदे 8 रनों की आवश्यकता। चलिए तुरंत खेल की रचना कीजिए। 12 गेंदों में 8 रनों की आवश्यकता है। क्या जबरदस्त आयोजन आप देख सकते हैं यहां पर रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 का ये दूसरा साल है और शानदार आयोजन आपके सामने नजर आता हुआ। तो प्लीज मिहिका स्पोर्ट्स दहीसर टीम के कप्तान से गुजारिश करेंगे कि ज्यादा समय न व्यतीत करें, क्योंकि नियमों का पालन करना है, आचार संहिता का नियमों का पालन करना हमें काफी महत्वपूर्ण होगा। तो इसीलिए हम आपसे गुजारिश करेंगे समय का आपको पालन करना है। 12 गेंदे 8 की जरूरत। गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज राहुल पाटिल। 5 ओवर में 5 बॉलर यूज किए जाएंगे। तो ये बेनिफिट रहता है जब सेकेंड इनिंग्स में चेस करने के लिए कोई टीम उतरती है। और दीपक पाटिल सर, आजकल टेनिस क्रिकेट में ये बहुत बदलाव नजर आता हुआ कि 5 ओवर में 5 बॉलर हमें देखने को मिलते हैं। तो प्रैक्टिस में जब जाते हो आप तो एक बॉलर को तैयार रखिए, क्योंकि नौबत ना कभी आपके ऊपर आए कि कभी कभी 5 ओवर में 4 गेंदबाज यूज किए जाते हैं, लेकिन आजकल बहुत सारे ऐसे टूर्नामेंट हमें देखने को मिलते हैं कि 5 ओवर में 5 गेंदबाज, तो एक गेंदबाज तैयार रखिए और तैयार रहिए। वो सीके मोहा कोलीवाड़ा का 12वां खिलाड़ी आया था संजय शेठ ठाकुर के टूर्नामेंट में, वो बना मेरे ख्याल से 12वां खिलाड़ी, लेकिन जैसे उन्हें मौका मिला, 2 प्रमुख खिलाड़ी नहीं थे लेकिन उसे मौका मिला, 5 गेंदों में 5 विकेट लेने का विक्रम किया। और ये कैच, बेहतरीन कैच। इसलिए कहते हैं कि जब आप प्रैक्टिस में जाते हो तो विकेट कीपर के पीछे ज्यादा मत रहो कि मुझे बैटिंग कब मिलेगी। आप गेंदबाजी कीजिए, क्या पता आप गेंदबाजी निखर कर आए तो टीम के लिए एक बड़ा खिलाड़ी बन सकते हैं। तो इसी के साथ पलटवार किया है, बल्लेबाज आउट। आएगा मैच में मजा। 11 गेंदे 8 की जरूरत। हेलो, बढ़िया विकेट मैदान से बाहर। मेरे ख्याल से सुमित को लौटना पड़ेगा। चेतन अभी भी मैदान के अंदर है। 24 के ऊपर आधी सेना लौट चुकी है, यानी कि जो कमर तोड़ी थी पहले सत्र में आपने देखा मिहिका स्पोर्ट्स 11 दहीसर की, ठीक उसी तरह की कमर तोड़ी है प्राची साक्षी एंटरप्राइजेस मोरिया 11 सावरकर के बल्लेबाजों की। मैच में धीरे धीरे कमबैक करने का प्रयास होता हुआ मिहिका स्पोर्ट्स दहीसर टीम के गेंदबाजों की ओर से। और हमने पहले भी कहा था कम से कम 45-50 के भीतर अगर होती तो शायद कहीं ना कहीं और भी मजा आ सकता था इस मैच में, लेकिन अभी भी मैच छोड़ा नहीं है मिहिका स्पोर्ट्स 11 दहीसर टीम के खिलाड़ियों ने। मेडन ओवर, अगर ये गेंदबाज मेडन ओवर फेंकता है तो उनके लिए राहुल बोईर इनके ओर से 1000 का इनाम इस गेंदबाज को दिया जाएगा। और हल्के हाथों से गेंद को खेला ऑन साइड में, समझदारी की क्रिकेट, लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद को उठाए। जितेश, अरे ये क्या हो गया, अपने आप गिर गया, थोड़ा सा स्कीड हो चुके हैं। मोए थोड़े से यहाँ पर बिल्कुल आपने देखा स्किट होते हुए, क्योंकि कंक्रीट विकेट है। आप जब दौड़ते हो तो कहीं ना कहीं आपका पैर स्लिप होने के चांसेस भी ज्यादा बनते हैं। और चलिए सिंगल मिला, सिंगल की मदद से टीम की रन संख्या पहुंची है 25 के ऊपर। 10 गेंदे और जीतने के लिए चाहिए अभी भी 7 रनों की आवश्यकता। 10 गेंदे 7, ये 4 गेंदे इंपॉर्टेंट होंगी आखिरी ओवर में। कम से कम 3 या 4 रखने पड़ेंगे, तभी तो ये मैच और भी आपको रोमांचक मोड़ पर देखने को मिलेगा। लेकिन किसने सोचा था कंचन कि सिर्फ 30 गेंदों में 32 का पीछा करने के लिए इतने बड़े पापड़ झेलने पड़ेंगे वहां पर मोरिया 11 सावरकर टीम को। 9 गेंदे 7 की जरूरत। गैप ढूंढने का प्रयास, एक्स्ट्रा कवर की तरफ वहां पर फील्डर मौजूद है, जब तक उठाएंगे फील्ड करेंगे। केवल सिंगल मिलेगा, सिंगल की मदद से रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 26 रन 5 विकेटों के नुकसान के ऊपर। आप जीतने के लिए 8 गेंदे और 8 गेंदों में चाहिए 6 रनों की आवश्यकता। वाटर मैच, कमाल की यहां पर वापसी की है, पलटवार किया है मिहिका स्पोर्ट्स 11 दहीसर। आई थिंक कंपलसरी चेसिंग जॉन्टी, ये इस टूर्नामेंट का नियम है।
चलिए कैच इट की मांग, हवा में गेंद फील्डर बॉल के नीचे। आप देखिए किस में है कितना दम, क्या जबरदस्त यहां पर कमबैक किया है। जहां तक मिहिका स्पोर्ट्स दहीसर टीम का सवाल है, आप 7 गेंदें और 6 रनों की दरकरार। डीजे सन्मान्य जनार्दन ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन। साहेब आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। आखिरी 7 गेंदे और 7 गेंदों में जीतने के लिए चाहिए वहां पर 6 रनों की आवश्यकता। अपडेट थोड़ा सा जल्दी कीजिए केडी, क्योंकि आप जितना देर अपडेट करेंगे फिर लाइव को लगेगा कि यहाँ पर अपडेट ठीक नहीं हो रहा है। तो प्लीज आपसे गुजारिश करेंगे कि तुरंत वहां पर आप अपडेट कीजिए। आखिरी 7 गेंदों में चाहिए 6 रनों की जरूरत। क्या मैच है, व्हाट मैच। सागर गलत और चेतन है अभी तक मैदान के अंदर। वो सोच रहे होंगे कि मुझे स्ट्राइक ज्यादा लेनी पड़ेगी, क्योंकि उन्हें ही स्ट्राइक लेनी पड़ेगी, क्योंकि मैच फंसा है। कंचन 4 विकेटें आप यहां से हाथ में बची है। प्राची साक्षी एंटरप्राइजेस सावरकर टीम के खेमे में 32 रनों का पीछा करना था, 6 विकेटें गवाई 26 के ऊपर और पूरी तरीके से दबाव। और सोचो ये मैच इतना कड़क है तो आने वाले कितने मैचेस है वो भी सारे टफ हमें देखने को मिलेंगे। इस ओवर में केवल 2 ही रन आ चुके, 2 विकेट लेने में कामयाब। इनकी आखिरी गेंद इस ओवर की, ये गेंद डॉट आएगी तो फिर 6 में 6 रहेंगे, या फिर एक आध बड़ा हिट आएगा तो मैच फिनिश होगा। बॉलर तैयार, राहुल पाटिल दमदार गेंदबाजी राइट आर्म ओवर द विकेट से मारा करते हुए अपने टीम के लिए। थोड़ी देर फैन फॉलोवर आप देख सकते हैं सावरकर के शांत है। बढ़िया फील्डिंग, कमाल का फील्डिंग का प्रदर्शन। एक बार बॉलिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां। टर्बोनेटर गेंदबाज, क्या ओवर फेंका है, केवल 2 रन, 2 सफलता। अब रन और गेंदों के बीच में फासला 6 गेंदें और 6 की जरूरत। विजय की रचना कीजिए। कप्तान से गुजारिश करेंगे, मिहिका स्पोर्ट्स 11 दहीसर के कप्तान तुरंत फील्ड की रचना कीजिए। चेतन ने जरूर चौका धागा है। कंचन 5 नंबर की पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए आए थे, लेकिन अभी भी यहां पर चेतन के ऊपर पूरी सारी अपेक्षा नजर आती हुई। चेतन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, लेकिन गेंदबाजी में परिवर्तन दूर वाले छोर से जयेश भोईर। देखिए कभी भी किसी को कम नहीं आंकना चाहिए। जो 5 रुपए का पेन होता है ना, वो कंचन पालकर का, वो 5 करोड़ का चेक लिखने के लिए भी काम आता है। इसलिए किसी को कम मत आंकिए। ये कलम है और ये क्रिकेट है, कायदा सबको बराबर है। लेकिन देखेंगे अब इस मैच के ऊपर जीत की मोहर कौन सी टीम लगा पाएगी। दहीसर एक कल्याण डोंबिवली की ताकतवर टीम है, तो एक तरफ आप देख सकते हैं उड़न विभाग की ताकतवर टीम प्राची साक्षी एंटरप्राइजेस मोरिया 11 सावरकर और मिहिका स्पोर्ट्स दहीसर के बीच में ये कांटे की टक्कर नजर आती हुई। 6 गेंदे 6 रनों की जरूरत। आखिरी गेंदबाज बॉलिंग मार्फत जयेश भोईर, जिसके ऊपर दारोमदार। और वैसे इस मैदान के ऊपर मेरे ख्याल से झांसी टीम कभी नहीं भूलेगी, पिछले साल उनके खिलाफ भी ये मैच भातन के खिलाफ ऐसा ही कुछ देखने को मिला था। विकेट का प्रयास, हवा में गेंद उल्टा घूमकर, या फिर मिड ऑफ का खिलाड़ी कैच ऑफ। ये गलती कर बैठे, ये कैच नहीं बल्कि मैच छोड़ा है, कुछ ऐसा ही नजर आ रहा है। आसान सा कैच था मिड ऑफ के खिलाड़ी को, या तो फिर गेंदबाज को आवाज दीजिए, वो अपने पॉलिथ्रू में उल्टा घूमकर कैच पकड़ सकते थे। जर दहीसर संघानं सामना जिंकला तर निधी धनाजी ठाकूर साहेब यांच्या वतीनं, निधी धनाजी पाटील साहेबांच्या वतीनं 5,000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी मिहिका स्पोर्ट्स दहीसर संघासाठी दिलं जाईल। पारितोषिक सतत तुमच्याकडे टेबल जिंकल्यानंतर नक्कीच आपण ते पारितोषिक देऊया। 2 रन मिले, 5 में चाहिए 4 रनों की जरूरत। बॉलर तैयार, तो ऑप्शन से बाहर, व्हाइट बॉल का इशारा। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 29, 29 बने स्कोर कार्ड के ऊपर। यानी कि आप बात करेंगे महज 5 गेंदे और जीतने के लिए कंचन चाहिए 3 रनों की आवश्यकता। छोड़ा हुआ कैच, उसके बाद प्रेशर गेंदबाज के ऊपर, अब चाहिए 3 रनों की जरूरत। इस बार रेड कट खेलने का प्रयास, गेंद ने अंतिम क्षणों में काटा जरूर बदला था। तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 30। जीतने के लिए 4 गेंदे, 2 रनों की आवश्यकता। एक आध गेंद डॉट बॉल,
फिर विकेट अगर निकालने में सक्षमता दिखाएगी मिल्खा स्पोर्ट्स 11 दहिसर टीम तो शायद पलटवार हो सकता है, लेकिन नहीं चाहती होगी वहां प्राची साक्षी एंटरप्राइजेस 11 मौर्य 11 सावरकर टीम कि ये गलती उनसे ना हो और ये पूरी तरीके से दोनों टीमों के बीच में आज इस मैदान के ऊपर लड़ाई नजर आती हुई। तो इस पर टैप करने का प्रयास, फील्डर मौजूद, डायरेक्ट किक मार लीजिए और शायद बाल बाल बचे। डायरेक्ट हिट होता तो शायद ये मामला बन सकता था। विकेट कीपर थोड़े से नाराज है क्योंकि जहां तक एक मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ कैच छूटा था और ये रनआउट का चांस, 1 रन चाहिए, कंपलसरी चेसिंग, ये टूर्नामेंट का नियम है। 3 गेंदे 1। पुंडे टीम को जाकर पूछिए कि ओले के मैदान के ऊपर अक्षय पवार ने क्या कमाल की गेंदबाजी की थी। 3 बॉल 1। मुरबा टीम, मुरबा और मुरबी किंजल ट्रॉफी में देखिए क्या बड़ा मैच हमें देखने को मिला था और दापुले और वाल के बीच में आउटी मैदान कुंडेवाल, ऐसे कई सारे उदाहरण हैं, लेकिन 3 में 1 क्या गलती करेगी सावरकर या फिर वो गलती सुधारेगी, क्योंकि पहले 6 विकेट गए थे। चेतन को पारी को संभाला चेतन ने और 7 गेंद में 10 बनाकर अभी भी मैदान के अंदर डटे हुए। अम्ब्रेला फील्डिंग, टैप करने का प्रयास, सिंगल लेने की कोशिश, रनआउट का चांस, ये भी मिस हुआ। अगर ये मैच हारी है दहिसर टीम तो उनकी गलत फील्डिंग की वजह से, और ये मैच जीता हाई वोल्टेज ड्रामा प्राची साक्षी एंटरप्राइजेस मौर्य 11 सावरकर टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। चला लाईनअप करून सावरकर संघ जा आणि लाईनअप करून दहिसर संघ आपण मैदानातून बाहेर या सामन्याचा सामनावीर बालू घरात, ज्याने एका ओव्हरमध्ये फक्त 2च धावा दिल्या आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेत, तो बालू ठरला या सामन्याचा सामनावीर। बालू यावं। बघा रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहतो मित्रांनो, ते कांतीलाल शेठ यांचा इथे सन्मान आपण करूया। मी कांतीलाल शेठ यांना विनंती करतो की आपण यावं, आपला यथोचित सन्मान